प्रवासी गाव भातसे येथे सर्वांचे सुपरिचित असे श्री बाळाराम एकनाथ परटोळे आणि श्री अशोक एकनाथ परटोळे त्यांचे वडील हरिभक्त परायण श्री एकनाथ दत्तू परटोळे, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण शंकर दत्तू परटोळे आणि श्री महादू दत्तू परटोळे यांचे ज्येष्ठ बंधू, त्याचप्रमाणे मंदाताई नरसू अधिकारी आणि सिंधुताई पांडुरंग पाटील या त्यांच्या दोन मुली, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी. त्यांचं साधारणतः वय होतं 78 वर्ष आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी एकूण 45 वर्ष भगवंताची सेवा केलेली आहे, असे आमचे हरिभक्त परायण वैकुंठवासी एकनाथ दत्तू परटोळे. नाहीतरी कोणी स्वर्गवासी, कोणी कैलासवासी, कोणी वैकुंठवासी, तर कोणी परलोकवासी, सगळे वाशीच, सगळे वाशीच. पण हे खरोखर वैकुंठवासी आहेत की ज्यांनी 45 वर्ष भगवंताची सेवा केलेली आहे आणि आज ते आपल्यात नाही, आपल्यातून जाऊन त्यांना 12 दिवस झालेले आहेत. आणि त्यानिमित्त मी मधुपामराकडे आलेली कीर्तनवृत्ती सेवा, तिसरा दिवस होता, राखाडी दिनाचा दिवस होता आणि मला आमचे अंगदेचे काशीनाथ बबन परटोळे यांचा फोन आला की बाबा तुमचं कीर्तन भातसेला रात्रीनिमित्त आयोजित केलेलं आहे. आणि मला तर धक्काच बसला, कारण तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर मधुपामराये काय घोर कीर्तनकार सुद्धा मोठाच असतो, 4-4.5 फुटाचा नसतो. मोठी माणसं मेली की मोठा कीर्तनकार, श्रीमंत माणूस मेला तर श्रीमंत कीर्तनकार. व्यक्ती लहान होती पण कीर्ती महान. बरं, व्यक्ती लहान पण कीर्ती महान. जेव्हा त्या अंबरच्याला यायचे कोणते कार्यानिमित्त, तर मी त्यांच्यापेक्षा फारच लहान आहे सगळ्याच बाबतीत. पण मी जेव्हा आमच्या शंकर बाबांकडे गेलो ना, ते जर बसलेले असतील तर उठून उभे राहायचे, मला बोलायचे तुम्ही बसा. मला आधी बसवायचे, नंतर ते बसायचे. आणि त्यांची जी दृष्टी होती त्या दृष्टीमध्ये एवढं प्रेम, मी म्हणतो प्रेमच काय, पण त्या दृष्टीतून अमृताचा वर्षाव व्हायचा. पाहत राहायचे ते, नुसते पाहत राहायचे. अगदी लहान मूर्ती होती, पण मी म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा घडावा. अगदी लहान होऊन त्याने इतकं सुंदर आपलं जीवन कंठित केलं. मी मगाशी सांगितलं की हे खारी कुटुंब आणि हे परटोळे कुटुंब, त्या दोन कुटुंबाची जी एक जीव, हे दोन्ही कुटुंब कसे होते, एक संघ होते. त्याच्यात एक किंचित सुद्धा अद्यापपर्यंत दुही निर्माण झालेली नाही. आणि त्याचं कारण असेल तर आमचे एकनाथ बाबा.
अगदी लहान मूर्ती होती आणि ते मोठेही होते आणि श्रीमंतही आहेत. ते मोठेही होते आणि श्रीमंतही आहेत. मोठ्याच्या आणि श्रीमंताच्या उत्तर कार्याला मज पामराची सेवा म्हणून मला आश्चर्याचा मला धक्का बसला. तर ते जेव्हा गेले, मला संध्याकाळी 7:30ला आमचे नात आहे तिच्या मोबाईलवर आला की बाबा अंबाजीच्या कोणतरी भाषेला वाढले एकनाथ दत्तू. म्हटलं ते आपलेच आहे. त्याने मला सांगून दिला की शंकर दत्तू पटोले यांचे ते मोठे हो. आणि असं कधीच वाटलं नाही मला की माझी सेवा या ठिकाणी असेल. आणि आमच्या गावात कोणीही गेला तरी मैता मला विचारा, मी सांगतो सेवा कोणाची असेल. कोणीही जरी मेला मला मैतावर विचारा, महाराज या महाराजांच्या उत्तराला कोणाची सेवा असेल, मी तुम्हाला कानात सांगेन आणि मग तुम्हाला बोर्डावर दिसेल की त्याच माणसाची सेवा आहे. लक्षात आलं का? आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं आज. कारण आपण इथे तर आपण कोणी नाही. म्हणजे मी कीर्तनकार आहे, मी काही प्रबोधन करीन असं मलाच भान नाही. आणि असं गावात आमच्या गावात जेवढी कीर्तनं होतात, ज्या कीर्तनाला मी हजर नाही असं कीर्तन पण मारत नाही. आणि खरं म्हणजे वावगं आहे कीर्तनकार कीर्तन ऐकायला येत नाही, वावगं आहे. पण त्या केलेल्या संशयाची पाठ चुकली की माझा कार्यक्रम लागण्यामध्ये स्नेहाचा वाटा असेल तर आमचे कोंडराम महाराज जाधव आणि आमच्या शंकरबाबांनी सांगितलं सुद्धा मला लगेच घरी आल्यावर की म्हणे कोंडूदा आणि आम्ही बसलो. म्हटलं बसलो नाही, हे मला तेव्हाच कळलं की कोंडराम महाराज जाधव कीर्तनकार, त्यांच्याशिवाय आपलं कीर्तन लागलं नाही. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे देऊळगावचे श्रीमंत तुकोबाराया यांचा 4 चरणाचा फार सुंदर असा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराया सांगतात, गीत भाजुनी केली नाही, गीत भाजुनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा घरद्वास. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटी पांडुरंग. आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. पांडुरंग करो प्रथमा Oh
अशा आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करू. तत्प्रथम थोडक्यात तुकोबारायांचा विषय सांगणं म्हणजे बीज भाजूनी केलेलाही तुकोबाराय सांगतात. बीज भाजूनी केलेलाही. बरं, हे जे बीज आहे ना, हे भाताचं बीज आहे बरं का. आणि आम्ही जिथे उभे आहोत ना, ती भात सही आहे. कळलं का? म्हणजे भात सही म्हणजे बरोबर योग्य. मला वाटतं साधारण 30 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर योग्य भाताची लागवड भातसहीत पाहायला मिळायची. म्हणजे भात सही म्हणजे योग्य भाताची लागवड करून योग्य उत्पन्न काढणारं, मला वाटतं शहापूर तालुक्यातील तरी अग्रगण्य गाव भातसही. की योग्य भाताचं पीक काढणारं गाव भातसही. आणि बीज भाजूनी केलेलाही. बीज भाजल्यानंतर त्याची लाही झाली. तुकोबाराया सांगतात आम्हा जन्म मरण नाही. पुढे पाहू, भावार्थामध्ये पाहू आपण बरं का. बीज भाजून लाही केली आणि त्याच्यामुळं आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही, तुकोबाराया सांगतात. आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुकोबाराया सांगतात की आता आकाराचा विचार करायचा नाही. आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला. हा देहच देव झाला. हा माझा देहच देव झाला असा तुकोबारायांचा अनुभव आहे. साखरेचा नोहे ऊस तिसऱ्याकडनं सांगतात. साखरेचा नोहे ऊस. एकदा ऊसावर प्रक्रिया केली. आपल्याला फक्त क्रियाच पाहिजे अभंगातून. या अभंगातून फक्त क्रियाच पाहिजे, कारण क्रिया सर्वसाधारणपणे कुठेच पाहायला मिळत नाही बरं का. म्हणून अभंगात घेतलेला आहे. आणि तो भातसही गावामध्ये उभा आहे मी, याचं भानही आपल्याला ठेवलं पाहिजे. नसेल का? तर येथे सगळे धुरंधर आहेत, सगळे ज्ञानी आहेत, साधू मुनी आहेत बरं का. आणि म्हणून साखरेचा नोहे ऊस तुकोबाराया सांगतात की ऊसापासून रस काढला, रसावर प्रक्रिया केली आणि रसावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यापासून साखर निर्माण झाली. त्याच्यापासून काय झाली? साखर निर्माण झाली. म्हणजे ऊसाला फळ आहे का? ऊसाला फळ नाही आणि चंदनाला फूल नाही. आणि कोणत्याही कर्माला येणारी फळं जन्माला कारण होतात. आम्ही जे कर्म करतो ना, त्या कर्माची जी फळं आहेत ती फळं जन्माला कारण होतात. हे कर्म झाले त्याची त्याची भोग आले उपजले मेले आयुष्य किती. म्हणजे आम्ही जे कर्म करतो तेच कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून तुकोबाराया सांगतात साखरेचा नोहे ऊस. म्हणून काय केलं आम्ही? काय केलं? ऊसापासून रस काढला, रसावर प्रक्रिया केली आणि त्याचं फळ काय आहे? ऊसाचं फळ काय आहे? साखर. ऊसाचं फळ साखर आहे. पण आता आम्ही विचार केला तर आमच्या कर्माला येणारी फळं जन्माला घालतात. पण ऊस नावाच्या वृक्षाला जे फळ आलेलं आहे ते फळ त्याला जन्माला घालत नाही. साखरेचं नोहे ऊस. तुम्ही किती प्रयत्न करा साखरेपासून पुन्हा ऊस निर्माण करण्याचा, नाही होणार. तुकोबाराया सांगतात आम्हा कैसा. जर साखरेचा ऊस होऊ शकत नसेल तर आम्हाला सुद्धा पुन्हा कधीच गर्भवास यावं लागणार नाही. काय यावं लागणार नाही? तुका म्हणे अवघा जोग. म्हणजे आम्ही आमच्या जीवनात काहीतरी केलं, चांगलं केलं त्याला जोग म्हणतात, चांगलं केलं त्याला योग म्हणतात, वाईट केलं त्याला
कर्म म्हणतात, त्याला पाप म्हणतात. तुका म्हणे अवघा जोग. मी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये जे काही कर्म केलं त्या कर्माला अशा प्रकारचं फळ आलं सर्व घटी. आणि मी या जगामध्ये जिकडे पाहतो तिकडे मला पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आकाराशी कायचा भाव देह प्रत्यक्ष झाला. माझा देहच देव झाल्यामुळं मला या जगात माणसं दिसत नाही, गाय बैल दिसत नाही, किडी मुंगी दिसत नाही, वृक्ष धोंडे वेली मला काहीच दिसत नाही. मग मला जे दिसतंय ना ते काय आहे? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आणि म्हणून आपल्या सेवेसाठी हाच अभंग का निवडला तर ज्या भक्ताने 45 वर्ष भगवंताची सेवा केली आणि वयाच्या 78व्या वर्षी अगदी अल्पशा आजाराने त्यांनी या ठिकाणी देह ठेवला. जावं सगळ्यांनाच लागणार आहे, मला कोणी लागणार नाही. 14 चौकड्या लंकनाथा, 99 सहस्रराया दशरथा, तिळी गेली स्वर्ग पंथा, मागे सर्वथा नुरलेची पै. रावणासारखा बहादर 14 चौकड्या ज्याचं राज्य होतं, राज्य गणित तुम्ही करा. 43,20,000 गुणिले 14 एवढं त्याचं राज्य होतं. बाकी तो किती जगला त्याचं मला सांगायचं नाही. मला वाटतंय 6,04,80,000 वर्ष त्याने राज्य केलं या जगावर. 6,04,80,000 वर्ष ज्याने राज्य केलं त्याचं आयुष्याचं गणित नाही बरं का. रावणाच्या राज्य केल्याचं गणित आहे. रामाच्या आयुष्याचं, राम किती जगला महाराज? राम किती जगला त्याच्या आयुष्याचं गणित नाही. पण प्रभू रामाने 14 वर्ष वनवास भोगला आणि 11,000 वर्ष अयोध्येवर राजा म्हणून विराजमान. म्हणजे राम राजा 11,000 वर्ष होता त्याचं गणित आहे. राम किती आयुष्य जगला त्याचं गणित नाही. पण आम्ही मात्र एक ठोकल मानाने सांगतो, ठोकल मानाने की रावण मारण्यासाठी रामाला 14 वेळा जन्म घ्यावा लागला. किती वेळा? 14 वेळा जन्म घ्यावा लागला. एवढा जुना होता रावण. रावण एवढा जुना होता. मला वाटते कृत, त्रेता, द्वापार आणि कली 3 युगात होतात आणि कलीमध्ये आहेच आहे. रावण म्हणजे अहम, मीपणाचा जो अहमपणाचा जो भाव आहे तो रावण आहे. तेव्हा लंकेला एकच रावण होऊन गेला. लंकेला किती रावण झाले? एकच रावण होऊन गेला. पण त्याची कीर्ती अध्यात्म जगात आहे त्या रावणाची. पण आमच्यासारखे रावण घराघरात आहे. प्रत्येक घरात रावण आहे. मी म्हणजेच रावण महाराज. मी म्हणजेच रावण. आणि म्हणून आपल्याला फक्त आजच्या शिवातून एवढंच पाहायचं आहे की जी माऊली आपल्यातून गेलेली आहे त्यांना मी प्रेमाने म्हणतो नाथ्यात आहे. नाथ्यात आहे म्हणजे नाथ्यात दास होता तुम्हाला. त्यांच्या बाबतीत काय सांगावं ते मलाच कळत नाही असं. आणि त्यांच्या बाबतीत काहीतरी सांगावं म्हणून मी उभा आहे. तर मी एवढे सांगू इच्छितो की आम्हा जन्म मरण त्या व्यक्तीला पुन्हा जन्म घ्यावाच लागणार नाही. आयसा मरना होगा फिर जन्म न होय कबीर होते. अरे मरना 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 तो सब कोई कहे. अरे कोण जगणार आहे ते? सगळ्यांनाच मरायचंय. मरना मरना तो सब कोई कहे, मर जाने ना कोई शरीर मध्ये. कोण मरतंय? मरत हे शरीर, न मरे आत्मा. आत्मा कधीच मरत नाही. आत्मा नाही आला गेला, सदा आनंदी राहिला.
मरत हे शरीर न मरे आत्मा. आणि म्हणून हे जे शरीर मरतंय ना, आम्ही त्याला रडतो. आपल्याला पाहायचं, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही संतांची मतं आपल्या पुढे मला मांडायची. पहिलं मत मौलिकच मांडूया. आलासी पाहुणा नर देही आलासी पाहुणा नर देही आलासी पाहुणा नर देही आलासी पाहुणा नर देही कोरडी बंधना पालोनिया कोरडी बंधना पालोनिया पालोनिया आलासी पाहुणा नर देही माऊली ज्ञानोबराय सांगतात, आलासी पाहुणा नरदेही जाणा. या अभंगातून आत्मा आणि जीवाचा सुंदर संवाद साधलेला आहे. माऊलीने आत्मा आणि जीवाचा सुंदर संवाद साधलेला आहे. आलासी पाहुणा नरदेही जाणा, चुकवी बंधनापासून या. जीव आत्म्याला सांगताहेत, हे राजा, अनेक जन्मापासून 184 योनी भोगत मी इथपर्यंत आलो. कोण? जीव की आत्मा? आत्मा नाही. आत्मा कसा आहे? आत्मा नित्य आहे. आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मरणही नाही. मग हा जीव जो आहे तो आत्म्याला सांगतो, देवा आता बरं झालं. 184 योनीमध्ये तूही होतास, मीही होतो. पण आपण दोघे कसे होतो? मूळ. पण आता या मनुष्य देहाला आपण आलेलो आहोत. फार सुंदर संगती झालेली आहे. चुकवी बंधनापासून या. हे राजा, हे आत्मदेवा, तू आता प्रयत्न केलेस ना, तर 184च्या योनीतून, या फेऱ्यातून, या दुःखातून मला वाचवण्याची ताकद तुझ्यामध्ये राहते. कोण सांगतो? जीव आत्म्याला सांगतो, चुकवी बंधनापासून या. या बंधनातून तू मला आज या घडीला, याच देही, याच डोळा चुकवू शकतोस. पण सद्गुरू केला तर, संतांची संगती केली तर, संतांची संगती केली नाही तर आपल्याला बंधन तोडता येणार नाही. लक्षात का? नीच आश्रय न कर्तव्य, कर्तव्य मद आश्रय. फार सुंदर सुभाषितकार सांगतात. बरं, आजा सिंह प्रसादेनं आरूढ गज मस्तके. नीच आश्रय, वाईटाची संगत करू नका. वाईटाची संगत करू नका. संगत करायची असेल तर मोठ्यांची करा. असं नाही सांगत मी, थोरांची करा. संगत कुणाची करायची आपल्याला? जे थोर होऊन गेले, मोठे तर भरपूर होऊन गेले, श्रीमंत, त्यांची संगती काही कामाची नाही. थोरांची संगती करा. आजा सिंह प्रसादेनं आरूढ गज मस्तके. इकडनं शेली चालली होती, तिकडनं हत्ती येत होता. हत्तीने विचार केला, हिला सोंडेने उचलतो, हिला सोंडेने उचलतो आणि असं आपटतो की एका क्षणात ती गतप्राण होईल. त्या शेलीने त्याचे मनोगत जाणले. हत्ती समोर आला आणि हत्तीने तिला आधी विचारलं, कोण ग तू? कशासाठी फिरते जंगलामध्ये? मी तुला माहित नाही का मी कोण आहे? मी सिंहाची मावशी आहे. काय सांगितलं? मी सिंहाची मावशी आहे. असं काहीतरी करा आपल्या जीवनात, असं काहीतरी करा. कोण आहात तुम्ही? मी ज्ञानोबाचा आहे. कोण आहात तुम्ही? मी तुकोबाचा आहे.
त्या अमक्याचं तमक्याचं बाप दारू पिऊन मेला असेल त्याचं नाव सांगू नका, पण माऊलीचं नाव सांगण्याची ताकद आपल्यामध्ये आणा. आणि माऊलीचं नाव सांगायचं असेल तर तुळशी माल गळा, गोपीचंदन केला, हृदय कळवळा वैष्णवंत, तोच नाव सांगू शकेल. आजा सिंह प्रसाद येणार मी सिंहाची मावशी आहे. हत्तीने त्याच सोंडेने हलूच उचलली आणि आपल्या मस्तकावर तिला घेतली आणि सांगितलं, मावशी तुला कुठे जायचंय तिथे नेऊन सोडतो, तिथे नेऊन सोडतो. म्हणून संगती करायची असेल तर थोड्यांची करा. आपण माऊलीचं मत पाहिलं, आता आपण कबीराचं मत पाहू. ईसतन धन की कौन बढ़ाए, ईसतन धन की कौन बढ़ाए, ईसतन धन की कौन बढ़ाए, ईसतन धन की कौन बढ़ाए. देखत नैनों में तेरे आए, देखत नैनों में तेरे आए, अपने भाते मन बनाया, अपने भाते मन कबीर महाराज सांगतात आपल्याला अभंगापर्यंत जायचे म्हणून सांगतात. ईसतन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. काही मोठेपणा सांगू नका. याचा तुम्ही किती बडेजाव केला तरी पाहता पाहता आपल्या डोळ्यामध्ये धूळ पडून जाईल. बरं का, आपने खातर महल बनाया, सुंदर बंगला, उत्कृष्ट बंगला बांधला महाराज. बंगला सुंदर बनाया बे, पण अंदर नारायण सोया. हा बरं का, तो नाही त्याचं नाही वर्णन, हे ह्या बंगल्याचं वर्णन आहे. या बंगल्यामध्ये अंदर नारायण सोया, याच्यात आत्मा राहतो. या देहामध्ये, या बंगल्यामध्ये आत्मा राहतो. आपणे खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. त्या महालात किती दिवस राहशील? एक दिवस तुला पुढे जावं लागेल, जंगलात जावं लागेल. बरं, जंगलात जाऊ द्या, पण हाड जले जशी लकड़ी की मोड़ी, बाल जले जैसी घास की पूरी. कहत कबीरा सुन मेरे दुनिया, आप मुए पीछे डूब गई दुनिया. तुम्ही मेलात ना, दुनियाची कुठली, म्हणून संतांना शरण जा, म्हणून सद्गुरूला शरण जा. आणि म्हणून सांगतो, इहे लोकीची यात्रा संपवा, जन्म मृत्यूला लॉक करा, लॉक. लक्षात का? म्हणून त्याचे आणखी पुढे जाऊन पाहूया. जयदास स्वामींचं मत पाहूया. बरं का, सुख दुःखाच्या वाटे मधुनी पुरी नाही सुटणार, वेड्या मायेचा बाजार. सुख दुःखाच्या वाटे मधुनी पुरी नाही सुटणार, वेड्या मायेचा बाजार. हा सगळा मायेचा बाजार आहे. हा सगळा बसलेले मायेत आहेत, उभे मायेत आहेत, आणि कीर्तनकर महामायेत उभा आहे. हा कीर्तनकार कुठे आहे? तुम्ही तर मायेत आहात, तो कीर्तनकार महामायेत आहे. आई कुणाची कुणाचा अंती आहे त्याचा त्याचा, नाही कुणाचा आधार, वेड्या मायेचा बाजार. घन मिळवून कोट्यान कोटी
होऊनी लागे माया तुझी घडा आधार वेड्या मायेचा आधार सुख दुःखाच्या वाटे मधुनी कुणी नाही सुटणार वेड्या मायेचा आधार. जयदास महाराज हे सांगतात की या जगामध्ये या विश्वामध्ये सुख आणि दुःख या व्यतिरिक्त काहीच नाही महाराज. सुख दुःखा व्यतिरिक्त काहीच नाहीये. आणि ते सुद्धा बरं का सुख पाहता जवा पाडे तुकोबारा सांगतात दुःख पर्वता एवढे. जवा एवढं मी नेहमी सांगतो जव म्हणजे गहूचा सावत्र भाऊचं. मला वाटतं 1972-74ला जेव्हा दुष्काळ पडला ना महाराज तेव्हा जव आला होता रेशमिनला आणि पिवळी ज्वारी आली होती. ज्वारी आली होती पिवळी ज्वारी म्हणजे जी तोंडात धरता येणार नाही ती तिथं पीठ केलं आणि भाकरी केल्या तर कडू लागायच्या अशी ज्वारी. आणि हा जव लक्ष नका हा जव त्या जवा एवढं सुख प्राप्त करायचं असेल तर डोंगरा एवढं दुःख सहन करावं लागेल. कशाला का. आणि दुसरी गोष्ट की मायेने असा बाजार मांडला की डोंगरा एवढ्या दुःखावर त्या जवा एवढ्या पांघरून त्याला एवढं पातळ केलं आणि आमच्या दृष्टीला एवढी मलिनता आली की आम्हाला त्या डोंगरावर फक्त सुखच दिसतं. आणि जेव्हा आम्ही त्या सुखाला कवटाळायला जातो तेव्हा तो पडदा अगदी पातळ पडदा आहे सूक्ष्म पडदा आहे तो पडदा फाटला जातो आणि आम्ही ज्याला कवटाळतो ते आहे दुःख. दुःख आणि दुःख महाराज काय म्हणतात जन्मला हा देह पोशिला जन्मला हा देह पोशिला सुखाचा. फार चांगला त्याला बदाम पिस्ता खायला दिला खजूर खायला दिला. कसा झाला पाहिजे आता पहा यांची 2 मुलं पहा कशी आहेत 80च्या पुढेच वजन असेल एकेकाचं. अरे असं पाहिजे माणूस रांगडा माणूस पाहिजे. फक्त मी ऐकून की जो बाळाराम देवनाथ भरतोळे आहेत ना त्यांना मी अनेकपासून भाषण आहेत ना तर ते एकेकाळी या गावचे बिनविरोध सरपंच झाले महाराज. या गावाने त्यांच्यावर इतकं प्रेम केलं की ते बिनविरोध सरपंच पद त्यांनी भूषवलं आणि सरपंच पद भूषवत असताना उत्कृष्ट काम केलं आणि म्हणून त्यांचं नाव आजपर्यंत आहे. किती प्रेम असेल गावाचं. येईल का निवडून एक घर निवडून येईल. एका घराने निवडून येण्यासाठी एका घराने आलं लक्षात एका घराने संपूर्ण गावावर प्रेम केलं पाहिजे. संपूर्ण गावावर प्रेम केलं पाहिजे. उगीच नाही सांभाळली. हे शरीर आहे ना हे उगीच सांभाळलं नाही पण ओशीला सुखाचा एकलेची यावे एकलेची जावे हे जे अनुभव आहे आपणच आपला पण अनुभव घ्यायचा. येताना एकटा जाताना एकटा किती तरी काही उपयोग नाही जावंच लागेल. म्हणून संत संगती करा महाराजांनो. सगळ्यांना ते विनंती करून सांगतो सद्गुरूला शरण जा आणि जन्म मृत्यूची राहती चुकवा. आणखी पुढे आपण जाऊन पाहूया गदिमाचं पाहूया. गदिमा माहित असेल ना गदी माडकुळकर नाही का. एक धागा सुखाचा
एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जरतारी वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा. गदी माडगुळकर इतकं सुंदर वर्णन करतात महाराज. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. कशी वीण आहे पहा. 100 धागे दुःखाचे, त्याच्यात एकच आडवा धागा ओवळलेला आहे सुखाचा. जरतारी हा विश्व आणि त्याचे कापड आहे ना, ही जरतारी म्हणजे सुखाचा धागा आहे तो एकच. तुझी आयुष्याचे बरं का. पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा कपड्यासाठी करीतो नाटक 3 प्रवेशाचे मानसा तुझी आयुष्याचे. हा सुंदर संत घरी म्हटली. पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा. येताना उघडा आला, जाताना उघडा जाणार आहे. मग कशासाठी? कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशाचे. हे मधला नाटक आहे. हा जो नाटक आहे ना, हा मधला नाटक आहे. बालपण मुखी अंगडी बालपणाची रंगीत वस्त्रे तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी जीने वागत्याचे मानसा तुझी आयुष्याचे. 3 प्रवेशाचं नाटक केलं. बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण. बालपणामध्ये मुकी अंगडी, अंगडे टोपड लहान बाळाला. तारुण्यामध्ये रंगीबेरंगी, विचारायचंच नाही महाराज. फार अवस्था कठीण आहे तारुण्याची. मी केव्हा केव्हा सांगतो की इतकं फिट आहात की स्त्रीचा ब्लाऊज एवढा फिट नाहीये. इथे एवढे पुरुषांचे ब्लाऊज फिट झाले असेल का. आणि त्या ब्लाऊजच्या खाली एक टेटू असतो खाली. इथे टेटू. आता त्या टेटू पोटीला पण आला लक्षात ना. टेटू मागे सर गोडसेला कीर्तनातच मी विषय घेतला की जर मला कोणी भेटला ना टेटूवाला, तर त्याला मी विचारणार की टेटूला खर्च किती येतो. आणि माझा मित्रच मला भेटला महाराज. समोर आला बाबा बाबा करायला. अरे म्हटलं बाबा बोलला बरं झालं, माझा जोडीदार होता तो, कामातला जोडीदार होता दोंडीचा. त्याला विचारलं ते जाऊ दे, तुम्हाला भेटला एक टेटूची किंमत किती खर्च झाला तो सांग. म्हणे बाबा हा 12,500 रुपयाचा आहे म्हणे. आणि हा कसा माहितीये का, काय बोलतात त्याला, लाईफ टाईम. म्हणजे मी मेलो तरी टेटू बाद होणार नाही. याची किंमत आहे म्हणे 12,500. अरे म्हटलं मी कीर्तनात विषय घेतला, तू मला बरा भेटला. म्हणजे मला आता समजलं त्याचं नाव होतं राम मगर. का तो टेटू त्याच्या इथे आहे, अध्याप आहे आणि तो लाईफ टाईम आहे. तो बाद होणार नाही. लक्षात आलं का. असो आपला विषय काय आहे, रंगीत वसने तारुण्याची. तारुण्यामध्ये माणसाला भान राहत नाही. आणि मग जीर्ण शाल मग उरे शेवटी जीने वार्धक्याचे दात पडतात, डोळ्याने दिसत नाही, केस पिकतात, उठता येत नाही, बसता येत नाही. आणि लक्षात का, मुलं सुद्धा सांभाळत नाहीत. मुलं सुद्धा सांभाळत नाहीत. आमचं दुर्भाग्य या खडवलेलं आमच्याकडं काय आहे, वृद्धाश्रम. आम्ही म्हणतो अनाथाश्रम काढा, वृद्धाश्रम काढू नका, वृद्धाश्रम काढू नका. पण आमचं जेवढं दुर्भाग्य आहे ना, आमचं तेवढंच भाग्य आहे की मी एकदा मुद्दा म्हणून गेलो होतो तिथे पाहिला. माझ्या ओळखीचं कोणी आहे का,
त्यांची यादी पाहिली महाराज तर ठाण्यात जिल्ह्यातील एकही म्हातारा तिथे नाही. हे आमचं भाग्य आहे. ठाणे जिल्ह्यातील एकही म्हातारा त्या वृद्धाश्रम मध्ये नाही. ज्यांची पोरं 10-10 लाख पगार घेतात, ज्यांची पोरं रशियाला आहेत, अमेरिकेला आहेत, फ्रान्सला आहेत, जपानला आहेत आणि छातीवर हात ठेवून सांगतात माझा मुलगा बाहेर आहे. आणि हा कुठे आहे? हा वृद्धाश्रम मध्ये आहे. तो मेला, त्यांनी मुलाला फोन केला म्हणजे मला येता येणार नाही, सगळी विधी तुम्हीच करा. आणि आम्हाला कशासाठी पाहिजे? वारस वारस. पण नाथ महाराज सांगतात शेवटी पुत्र अंगुठा दाविती. लक्षात ठेवा महाराज, ज्याच्यासाठी तुम्ही इतकं सायास केलेत ना, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, तो मुलगा तुम्हाला अंगुठा दाबल्याशिवाय राहणार नाही. जीर्ण शाल मग उरे शेवटी जी वार्धक्य आलं, हातपाय कापायला लागले महाराज. कोणी कुणाला सांभाळी? आयुष्य जात आहे आमच्या ध्यानात देव आहे, पण देव कळलाच नाही. 1-2 नाही चुकला सारा संसार. 1-2 नाही चुकला सारा संसार. देवाची तर ओळख नाही तरी ती नामाचा उच्चार. 1-2 नाही चुकला सारा संसार. देवाची तर ओळख नाही तर ती नामाचा उच्चार. पाहू पुढे योगाला तर पाहू पुढे. या वस्त्रांत विधितो कोण, एक सारखी नसती दोन. त्रैलोक्यात हाकत्या विनगराचे मानसा तुझी आयुष्याचे. हा सुंदर नदीमाने हे लिखाण केलेले महाराज की ज्याला भगवंत परमात्मा म्हणतात, त्याने अशी सृष्टी निर्माण केली, दगडासारखा दगड नाही, माणसासारखा तर सोडूनच द्या, दगडासारखा दगड नाही, वृक्षासारखा वृक्ष नाही, किड्यासारखी किडे नाही, गायीसारखा गाय, बैलासारखा बैल नाही, डुकरासारखा डुकर नाही. एकदा मी मेंढ्यावाल्याला विचारला, 500 मेंढ्या आहेत, किती? मोना टिळक याचे लेखक आहेत बरं का कवी. मेंढपाल हा प्रभू कधीने हिरव्या पुरणी मला, कधी मनोहर जला शयावर घेऊन मध चालला. परंतु माझा सखा असे प्रभू निष्कंटक राजमार्ग जरी सदा मला दावितो. मध्येच भेसुर मेघ
मृत्यूचा वरती डोकावतो. हे मनक टिळक नावाच्या कवीने मेंढराचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. मला मेंढराचं आत्मचरित्र आणि इतकं सुंदर सांगतो तो की आम्हाला कुठे नेतो तो, हिरव्या पूर्णावर नेतो, निर्मल पाणी प्यायला सरोवरावर घेऊन जातो आणि नेताना आम्हाला कुठून नेतो, निष्कंटक राजमार्गावरून नेतो. पण मध्येच बेसुर मेघ मृत्यूचा वरती डोकावतो. मध्येच एखाद्या पोराचा दमला असेल ना, तो बाप जातो म्हणजे 4 मेंढरं पाहिजेत. किती पाहिजे? 4 मेंढरं पाहिजेत. कशाला म्हणजे हलती ना. मध्येच डोकावतो. काहीही कारण नसताना या 4 मेंढरांच्या डोक्यावर मृत्यूरूपी मेघाचं सावट आहे. परंतु माझा सखा असे प्रभू, माझा जो सखा आहे, जो प्रभू आहे, त्याच्यावर आमची श्रद्धा आहे. शेवटचं वाक्य तर इतकं सुंदर आहे महाराज. कल्पंतावरी राहीन देवा तुझ्याच मी राहुली. काय सांगतात? कोण सांगतो? मेंढराचं आत्मचरित्र आहे महाराज. तुझ्या कृपेची सदैव मजवर राहू दे सावली. कल्पंतावरी राहीन देवा तुझ्याच मी राहुली. माझ्यावर सावली ठेवा ठेवा. कल्पंतापर्यंत तुझ्याच मंदिरात तुझ्याच घरात मी वास करीन. तुम्हासारखं सच्चिदानंद बाबांसारखं. सच्चिदानंद बाबांना माऊली ज्ञानोबारायाने जीवदान दिलं, जिवंत केलं. जिवंत केल्यानंतर ते पुन्हा घरी गेले नाही. त्याला म्हणतात सच्चित आनंद बाबा असो. आता आपण एवढं पाहिलं ना, या सगळ्याचं मूळ आपल्याला पाहायचंय अभंगाच्या पहिल्याच्या. बीज भाजून जन्म मरण नाही. आता आपण एक प्रॅक्टिकली पाहूया. एक बी घाटाचं होतं, लाही ही घाटाचीच होते, ज्वारी बाजरीची मक्याची होती. त्यांचे काय होतात? फुलं होतात. पण मला हेच सांगायचं आहे
की आता आपण सगळे घरी जा आणि घरी जाऊन भात भाजा आणि भात भाजून जर लाही झाली तर मला येऊन सांगा की भाताची लाही झाली. भाताची सुद्धा लाही होत नाही, भाताची काय होतात फुलं. पण भाताची लाही होते त्याच्यासाठी प्रक्रिया करावी लागेल. त्याच्यासाठी मला वाटतंय तर मलाही त्याच्यातलं ज्ञान नाहीये की भाताचं पीठ भाजल्यानंतर लाही होते हे ज्ञान मला सुद्धा नाही. पण चुकून कधी जर घोटीकडे गेलो तर ज्या कारखान्यामध्ये लाह्या तयार होतात तिथे मी जरूर जाणार आहे आणि भाताची लाही कशी होते ते मी प्रॅक्टिकली पाहणार आहे आणि मग मी तुम्हाला सांगेन भाताची लाही कशी होते. पण त्याऐवजी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो लक्षात. पूर्वीचा काळ होता महाराज पाटील, पोलीस पाटील. त्यावेळी पोलीस पाटलाला एवढा मान होता, एवढा मान होता, एवढा मान होता. शिवाजी महाराजांचं सांगू त्या तो पोलीस पाटील काय करायचा, जे सुंदर स्त्रिया आहेत, सुंदर मुले आहेत त्यांना दिवसा घेऊन जायचं पोलीस पाटील. पण एका मुलीवर त्याने बलात्कार केल्यानंतर तिने काय केली, आत्महत्या केली. आणि ती त्या मुलीने केलेली आत्महत्या शिवाजी राजांच्या कानावर गेली महाराज. आणि शिवाजी महाराजांनी त्या पोलीस पाटलाला बोलावून घेतलं. त्याची सत्यता काय ती पाहिली. जिजाबाईने सांगितलं, राजे याला योग्य दंड झालाच पाहिजे. त्याचे दोन्ही हात छाटले. पाटलाचे मुखिया म्हणतात, मुखिया आपण तर गेलो नाही मुखियाकडे, पण रुपीला मुखियाला फार महत्व आहे. तसा पोलीस पाटील होता महाराज. आणि राजाने त्याला आमंत्रित केलं. मग त्याने नेहरू शर्ट, धोतर अगदी सुंदर त्याला इस्त्री वगैरे करून सफेद कपडे आणि राज दरबारात जायला निघाला. पण त्याचा व्यवसाय होता कोळसा विकणे. त्याचा व्यवसाय होता पाटलाचा, तो कोळसा विकायचा. पण राज दरबारात जाताना एकदा खाणीकडून जावं म्हणून कोळशाकडून निघाला. आणि कोळशाकडून जात असता झालं तर काहीच नाही महाराज, पण कसा शर्टाला डाग लागला कोळशाचा तो त्यालाच कळला. राज दरबारात गेला, राजाच्या समोर उभा राहिला. त्यांचं काय झालं असेल संभाषण ते झालं. पण तोपर्यंत त्याला कळलं होतं माझ्या शर्टाला कोळशाचा काळा डाग लागला. म्हणून तो तिकडनं जेव्हा मागे फिरून आला तिथेच 100 कामगार काम करत होते. त्यातली 4 माणसं ट्रक घेऊन पाठवली बाजारात. 40 मन साबण आणला. त्याने ठरवलं कोळसा सफेद करायचा, कोळसा सफेद करायचा. आणि जो ओळ होता ना, ओळ, तो ओळ गावातून होता महाराज. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, घोटसई माझ्या मामाचा गाव घोटसई. आता थोडा बदल झाला, पण 20 वर्षापूर्वी घोटसई गावातून मोठा ओहळ जायचा. गावामध्ये मासे फिरायचे. घोटसई गावामध्ये दारापुढे मासे दिसायचे महाराज. तर मोठा पाट जायचा गावातून. तसा पाट त्या गावातून जात होता. सगळे कोळसे तिथे जमा केले. 40 मन साबण आणला, त्याचं पाणी केलं, कोळसे धुवायला सुरुवात केली. आणि जेव्हा पाठ व्हायला लागला पाण्याचा, सगळं पाणी काढलं. आणि एक म्हातारा होता 90 वर्षाचा. अरे म्हणे झालं काय, इतकं सुंदर काचेसारखं पाणी वाहत असताना हा काय प्रकार घडला, कोणी दुतटकी केली, कोणत्या भक्ताने करणी केली, कोणत्या भक्ताने करणी केली की इतकं काचेसारखं पाणी काळं झालं. 90 वर्षाचा म्हातारा महाराज त्या कडेकडेने जसे आम्ही 4 महिने कडेकडेने पुढे जातो. नर्मदा परिक्रमा, कोणाचा हात मोडतो, कोणाचा पाय मोडतो. म्हणे का हो 15 दिवसात आले, म्हणे पडलो, हातच मोडला. काय झालं, ते पडले चालताना हात मोडला. मग एसटीने प्रवास केला. एसटीने प्रवास केला तर 15 दिवसात होते नर्मदा परिक्रमा. तसे याने परिक्रमा करायला सुरुवात केली. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याने कडेकडेने तिथपर्यंत पोहोचला.
तर 100 माणसं कोळसा धुवायला लागली होती महाराज. पिंपच्या पिंपा आणून होती आणि पिंपच्या पिंपा साबणाचा नाश. त्याने पाहिलं म्हणे, अरे पाटील काय करून राहिले म्हणे, हा डाग पहा म्हणे, तिचे अपमान झाला राजदरबारामध्ये, हे सगळे कोळसे सफेद करतो. मग त्याने सांगितलं, अरे काहीही उपयोग होणार नाही, किती जरी तू प्रयत्न केला तरी कोळसा ज्याला म्हणतात तो कधीच सफेद होत नाही. मग करायचं काय म्हणे, मी सांगतो उपाय. पण आता एक करा, हे सगळे कोळसे खडकावर आणायला सांगा. ते सगळे कोळसे त्या मजुरांनी खडकावर आणून टाकले. दुपारी 12-1चा टाइम होता. म्हणजे उद्या 4 वाजता तुम्ही या. म्हणजे आजचा अर्धा दिवस आणि उद्या 4 वाजेपर्यंत सगळे कोळसे सुकले. आणि मग त्या म्हाताऱ्याने तुला लावली काढी त्या कोळशाला आणि सगळे कोळसे कसे झाले, कोळसे सफेद नाही झाले, कोळसेच राहिले नाही. हे लक्षात का, सफेद राख झाले राख. मला हे सांगायचंय की आपल्याला प्रक्रिया जमली पाहिजे. तुकोबा सांगतात काय, बीज भाजून केली नाही. ते मी मुद्दाम सांगतो, ते भातातच का सांगतो तर भाताला फळ आलं, भाताला फळ आलं की ते फळच त्याच्या मृत्यूला कारण आहे आणि जन्माला सुद्धा कारण आहे. भात एकदा पिकलं ना, तुम्ही त्याला कापू नका, काहीच करू नका, तरी ते मेल्याशिवाय राहणार नाही. भात त्याला भात म्हणतात. कापला नाही तरी मेल्याशिवाय राहणार नाही, त्याचं आयुष्य संपलं. मग ते भात जर खाली पडलं तर ते भात तुम्ही काही जरी केलं तरी उगवल्याशिवाय राहणार नाही. असं का, पेरणे ते मरणे किंवा मरणे ते पेरणे आणि उगवणे ते जन्मणे. उगवणे ते जन्मणे, मरणे ते पेरणे. जसं पेरलं तसं उगवेल. तर मला तरी सुंदर पुरावा दिला, केले कर्म कशाला का त्याच्याप्रमाणे आपली स्थिती होईल महाराज. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. असं बीज भाजलं, त्याची लाही झाली, त्याच्यावर प्रक्रिया केली तर आम्हा जन्म मरण नाही. आम्हा म्हणजे कुणाला, आम्हा तुकोबाला सांगतात की आम्हाला जन्म मरण नाही. म्हणजे आपल्याला प्रक्रिया करायची आहे. नुसतं ते तिकडे बी भाजलं, त्याची लाही झाली आणि बरं झालं, आम्हा जन्म मरण नाही का. तर तसं नाही. तुकोबांचं हे मत आहे की आपल्याला या देहावर प्रक्रिया करायची आहे. तुकोबा सांगतात, हाकाळून सांगे तुका, नाम घेता राहू नका. पण नाम कसं घ्यायचं त्याची रीत कुठे लिहिलेली का सांगा मला. कोणत्या संतांनी रीत सांगितली, त्या संतांची मी पाय धुवून पिले. कोणत्या संतांनी रीत सांगितली, ते नाथराय असतील, नामदेव महाराज असतील, तुकोबा असतील, सावता माले असतील, तुळशीदास असतील, वाल्मिकी ऋषी असतील, वशिष्ठ, भारद्वाज, तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव महाराज, कोणीही रीत सांगितलेली नाही. नाम घ्यायची रीत अद्याप कोणीही सांगितलेली नाहीये. ती रीत कुठे आहे, एका सद्गुरूकडे आहे. आणि ती रीत आपल्याला समजावून घ्यायची. माऊली देवबाबा इतकं सुंदर सांगतात, स्थूल देह निमता, स्थूल देह निमता, सूक्ष्म उरता, महाकारणे हरपता कैसे झाले. कैसे झाले म्हणजे कैसे झाले, कुणाला कैसे झाले, माऊलीला कैसे झाले. स्थूल देह निमता, स्थूल देहाचा नाश झाला. सूक्ष्म उरता, सूक्ष्म देह उरला, पण तो उरलेला सूक्ष्म देह कारणे हरपता, उरलेला सूक्ष्म देह कारण देहात हरपला. कारणे हरपता कैसे झाले म्हणजे कैसे झाले, कुणाला झाले कैसे, माऊलीला कैसे झाले, माऊलीला कैसे झाले. आणि म्हणून तिथे
निवृत्तीनाथ महाराज आले, त्याला ताप आला ना, माऊलीला ताप आला, कसं तरीच होतंय, जाऊन सांगा डॉक्टरला, डॉक्टरकडे जाऊन सांगा काय झालंय तुला, कसं तरीच झालंय. आता कसं तरी झालंय त्या औषध पण कसं तरीच देईल. तर कसं तरी झालेल्या रोगावर औषधच नाही. कसं तरी झालेल्या रोगावर तुम्ही पोटदुखी सांगा, डोकेदुखी सांगा, डोळे दुखतात सांगा, दाढ उठली सांगा, आणखी काही सांगा, अंग दुखतंय सांगा, तर तुम्हाला कसं तरी होत असेल तर तो अभ्यास 6 वर्षात डॉक्टरला आलाच नाही. तो आता पुस्तकात नाही मारत. तो MBBS असेल, MD हो नाही तर MS हो, पण कसं तरी झालंय याच्यावर औषध तो देऊ शकत नाही. पण कसं तरी झालं माऊलीला, म्हणून निवृत्ती महाराज तिथे आले आणि विचारलं काय झालं दादा, काय झालं, कसं तरी झालं. माऊली म्हणते ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे, आणि निवृत्तीने आनंदे दाखविले. मला कसं तरी झालं, मला कसं तरी झालं, कारणे हरपल्यामुळं, आणि माझी माऊली समोर आली. ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे, मला माझ्या माऊलीने निवृत्तीने आनंद दाखविले. निवृत्ती दादा तिथे आले आणि मला आनंदाने सांगितलं अरे तुला कसं तरी झालं, मग तुला मी कसं तरी सांगतो. हे जे आहे ना, हे जे आहे ना, हे महाकारणात म्हणतोय, त्याचा शोध घ्या. आकाशाची गुंफा शोध करा तिचा. आकाशामध्ये गुंफा आहे. आकाशी मला लाविला बा एक, माऊली सांगते, आणि वांझेची बालक शिंपीत असेल. आकाशात मला लावला महाराज. असं कदाचित कारलीचा, घोसालीचा, चवळीचा, मिरचीचा, पण तो आकाशात लावला. आकाशी मला लावला बा एक, पण शिंपीत होता कोण, तो मला वांझेचे बालक. लक्षात आलं ना, वांझेचे बालक शिंपीत होता. म्हणजे हेही खरं नाही आणि तेही खरं नाही, हेही खरं नाही आणि तेही खरं नाही. आणि तिथे आम्ही राबतो, तिथे आम्ही नांदतो, तिथे आम्ही म्हातारे झालो. हेही खरं नाही, तेही खरं नाही. तिथे आमचे दात पाडले. आमचे यमाने कुठे दात पाडले, आमचे यमाने तिथे दात पाडले. हेही खरं नाही, तेही खरं नाही. त्याला म्हणतात संसार, त्याला म्हणतात संसार. आणि म्हणून आपण जर खरोखर जीवनाचा विचार केला तर जसं माऊलीला निवृत्ती दादांनी दाखवलं की हे महाकारणी नंतर. त्याच्या पुढे आता प्रक्रिया सांगतो बरं का. नाम सकल जन म्हणती परिश्रेष्ठ नाम चुकती. आता नामामध्ये, आता मी तर शिक्षक नाही, पण जे शिक्षक असते त्यांना माहिती आहे नाम, सर्वनाम. नामाचे काही प्रकार आहेत. नाम, सर्वनाम आणि सामान्य नाम आणि विशेष नाम. नाम, सर्वनाम, सामान्य नाम आणि विशेष नाम, म्हणजे असे ते नामाचे प्रकार आहेत महाराज. तर पैकी नाम सकल जन म्हणती ते सामान्य नाम. रामकृष्ण हरी गोविंद गोपाल, हे सामान्य नाम. हे काय आहे, हे सामान्य नाम आहे. म्हणजे नाम नाही का, नामच आहे पण ते सामान्य नाम आहे. पण श्रेष्ठ नाम चुकती. विशेष नाम म्हणजे जे श्रेष्ठ आहे, ज्या नामे मोक्ष गती, ते मेहनती अज्ञान. ज्या नामस्मरणाने तुम्हाला मोक्ष गती प्राप्त होईल ते मेहनती अज्ञान. ते ज्याला कळलं नाही तो अज्ञानी आहे. ज्या नामे जोडे मोक्षपट, ते नाम नाही का प्रगट. जय गुरु कृपा होय श्रेष्ठ, तव प्राप्ती शिष्याची. ते नाम तुम्हाला प्राप्त होईल, पण ते केव्हा होईल प्राप्त, ते नाम नाही का प्रगट. आम्ही कौतुकाने सांगतो महाराज, ते कुठेच लिहिलेलं नाही. त्याला नाम म्हणतात ना,
ते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांच्या पोटी आणि नामाविन नाही गोष्टी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांकडे जा, ते आपल्याला काय सांगतात? नामाविन नाही गोष्टी. नामस्मरण करा, नाम घ्या, पण त्यांना विचारा नाम कुठे? ते कुठेच लिहिलेलं नाही, ते नाम कुठेच गेलेलं नाही. आणि कदाचित तुम्हाला कुठे सापडलं तर जरूर मला येऊन भेटा की तुम्ही म्हणता ना नाम कुठेच नाही, पण ते नाम आम्हाला सापडले. ते गीतेत नाही, भागवतात नाही, दासबोधात सुद्धा नाही, उपनिषदात सुद्धा नाही, कुठेच भेटणार नाही, कुठेच कळणार नाही. त्याला नाम म्हणतात. त्याला काय म्हणतात? नाम म्हणतात. जय गुरुकृपा होय श्रेष्ठ, तै प्राप्ती शिष्याची. म्हणून जगात सद्गुरूला महत्व आहे. कारण हे जे गुह्य बीज आहे ते सद्गुरूकडे ठेवलेलं बरं का. स्थूल सूक्ष्म जाण, स्थूल सूक्ष्म जाण दोन देह सुद्धा जीवा लागून, मग कारण देहाते घेऊन देवस्थानी प्रवेश. या देहामध्ये एक देवाचं मंदिर आहे, एक देवाचं स्थान आहे. आमच्या जनाबाई सुंदर सांगतात, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे, देव आहे देव शोध घ्यायचा आपल्याला. आपण 11 वाजायला आहे, शोध घ्यायचे आपल्याला. मी नेहमी सांगतो महाराज, आम्ही जेव्हा दुसऱ्याच्या कीर्तनात बसतो आम्ही वाट पाहतो 11 कधी वाजतात, आणि महाराज तर 10-10 मिनिटाला पाहतात 11 कधी वाजतात. आणि महाराज काय सांगावं, आमच्या कीर्तनात घड्याळ एवढं पळतंय, बोलता बोलता 11 वाजता, बोलता बोलता 11 वाजता. आपण कुठे होतो? देवस्थानी प्रवेश. कारण देहाते घेऊन ज्या ठिकाणी देवाचं स्थान आहे, या देहात हृदय मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत पोहोचला. कारण देहाते घेऊन देवस्थानी प्रवेश. जय गुरु कृपा होय श्रेष्ठ. आता इथपर्यंत पोहोचला तो, हृदय मंदिरापर्यंत पोहोचला. नुसता पोहोचला नाही तर कारण देहाला घेऊन त्या ठिकाणी गेले. पुढे सांगतात, जय गुरु कृपा होय श्रेष्ठ, तै सुटे कारण देहाची गाठ. जी दाढी वेणीची मारली होती ना गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने, आणि किती मोठी फजिती झाली त्यांची, सुटली का गाठ? जाळीता गळेना, कापीता कापेना, सोडिता सुटेना, काही केल्या. मारली ती कोणी? भगवंताने मारलेली गाठ होती ती कारण देहाची गाठ होती महाराज. ती केव्हा सुटेल? जय गुरु कृपा होय श्रेष्ठ, तै सुटे कारण देहाची गाठ. आणि महाकारण प्रगट, चतुर्थ देह दान पा. मग त्या ठिकाणी चौथा देह महाकारण आहे तो प्रगट होईल. जय परमेश्वर ते दर्शन, तै सुटे महाकारण. तुम्ही महाकारणात आहात ना, महाकारणात असाल तरी जन्म मृत्यूची रहाटी चुकवता येणार नाही. म्हणून जय परमेश्वर ते दर्शन, तै सुटे महाकारण. आणि मग होय अपरोक्ष ज्ञान, मोक्ष होय जीवाशी. किती गेलो पुढे आपण? इथं सोपं आहे का? इतकं करणं सोपं आहे का? नामदेव महाराज सांगतात बरं, समुद्राचे पाणी मुंगी मुखांतून, समुद्राचे पाणी मुंगी मुखांतून, समुद्राचे पाणी मुंगी मुखांतून,
समुद्राचे पाणी मुंगी मुखांतून, आणि आम्ही तर नेहमीच सांगतो बघा, समुद्र आटवायला घ्यायचं आपल्याला, पण कोणत्या प्रकारचं हाऊस पॉवरचं इंजिन लावायचं नाही किंवा मोटर इलेक्ट्रिक लावायची नाही. मुंगीच्या मुखातून पाणी काढायला सुरुवात केली महाराज, समुद्राचं पाणी, आणि आटवायचे तो समुद्र एकाच मुंगीच्या मुखातून, अनेक मुंगे नाही. समुद्राचे पाणी मुंगी मुखांतून काढायला लागून श्रम थोडे. नामदेव महाराज सांगतात काही श्रम लागणार नाही, सहज समुद्र आटेल. केशवाची भक्ती कठीण त्याहुनी, भक्ती ते कठीण सुळावरील ओली. आणि म्हणून तुकोबाया सांगतात बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. एवढी प्रक्रिया आपण जेवढी ऐकली तेवढी या देहावर करायची आहे. एवढी प्रक्रिया देहावर केली की मग आम्हा जन्म मरण, आपल्याला जन्म मरण नाही. आणि मग एवढी प्रक्रिया झाली की तुकोबराया सहज सांगतात दुसऱ्या चरणात, देह प्रत्यक्ष झाला देव. मी कोणाचा? आमचा नाही, तुकोबरायांचा. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कडो. तुकोबराया सांगतात आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणजे प्रत्यक्ष तुकोबरायांना अनुभव आला की मी देवच झालो, मी देवच झालो. आमच्या जणी सुद्धा सुंदर सांगतात, पण मला गाता येत नाही आणि गाऊन पण दाखवत नाही. कारण 11 वाजले, माफी मागून 10 मिनिटं घेतो महाराज, माफी मागून आपली 10 मिनिटं घेतो. आहे नाही देह ऐसा ज्याचा भाव, हे जनाबाईचं सांगतो बरं का. आहे नाही देह, आहे नाही देह ऐसा ज्याचा भाव, जनी म्हणे देव सहज उसी. देव व्हायचंय का तुला? जनाबाई सांगते तुला देव व्हायचंय का? देव व्हायचं असेल तर फक्त एवढं कर, आहे नाही देह इथपर्यंत पोहोचायचे. आणि आहे नाही देह इथपर्यंत पोहोचण्यासाठी जेवढे आता आपण ऐकले तेवढे उपाय करा बरं का. निमाल्या वाचुनी, जणांचं सांगतो, निमाल्या वाचुनी देह अहंभाव. जणी म्हणे देव हाताने, किती प्रयत्न करा, देव प्राप्त करण्याचा किती तरी प्रयत्न तुम्ही केला. जनाबाई सांगते निमाल्या वाचुनी देह अहंभाव, या देहाविषयीची जी ममता आहे, देहाविषयीची जो मीपणा आहे, देहाविषयी जो माझेपणा आहे, तो नष्ट केल्याशिवाय तुमच्या हातात देव येणार नाही. तुमच्या हातात देव येणार नाही. फार गमत आहे हो, फार
फार मोठी गंमत आहे, पण त्या गमतीपर्यंत आम्ही पोहोचलो नाही. आहे ऐसा देव वधवावी वाणी. आता मी व्यासपीठावर आहोत ना, मग आम्ही सांगायचं समाजाला देव आहे, देव आहे, वधवावी वाणी. मुखाने सांगा देव आहे, देव आहे, पण नाही ऐसा म्हणी आठवावा. नाही देव नाही ऐसा म्हणी आठवावा, आणि आहे ऐसा देव वधवावी वाणी. मुखातून समाजाला सांगा देव आहे, देव आहे, आणि स्वतः मात्र ठरवा इथपर्यंत पोचायचं आपल्याला. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भक्ती करायचे, आणि ती भक्ती यशस्वी झाली, त्या भक्तीला एकदा फळ आलं, आपण केलेल्या कर्मरूपी भक्तीला एकदा फळ आलं की मग आपल्याला काय होईल. दुसऱ्या चरणातून जे तुकोबाराय सांगतात ना, काय सांगतात, आकारशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला, हा देहच देव झाला महाराज. आता आकाराचा काही एक संबंध याच्याशी राहिलेला नाही, कारण सगुण आणि निर्गुण निर्विकार तोची जगी पै ईश्वर. त्याच्या पुढे सांगतो आमुचया देवा नाही हात पाय. आमुचया देवा नाही हात पाय. आमचा जो देव आहे ना, मग तो पंढरपुरात उभा असेल, पंढरपुरात उभा असेल, पण आमचं महाराज सांगतात की ते सरळ पुढे पाहतात, त्यांच्या कटीवर हात आहेत, ते विटीवर उभे आहेत, आणि तेच सांगतात नामदेव महाराज आमची या देवा नाही हात. आणि म्हणजे आमचा जो देव आहे तर हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही, पोट नाही, गाल नाही, ऊर नाही, काहीच नाही, तो आमचा देव, तो आमचा देव. या स्थितीपर्यंत आम्ही जेव्हा पोहोचू तेव्हा तुकोबा सांगतात देव देव पावयासी गेलो गेलो देव पावयासी गेलो देव पावयासी गेलो देव पावयासी पोहोचले, आणि मग देव ते स्वतःच देव झाले. शिवाशी यजीचे शिवजी होऊनी ते देव झाले, आणि मग देव पाहायला गेले. देव झाले सांगतात देव पाहावयाशी गेलो, तिथे देवाचे होऊन गेलो. त्याच्या पुढे सांगतो पाहो गेलो देवा लागी, तो देवाची झालो अंगी. पाहो गेलो आता मी तूपणा ठाव नाही उरला अवघा देव. इथे गंमत आहे बरं का. आता मी तूपणा ठाव नाही उरला अवघा देव. बरं का, हे जे कडवं आहे ना, आता मी तूपणा ठाव नाही अवघा उरला देव. पण यमक साधण्यासाठी असं कडवं येते मी तूपणा ठाव आता नाही उरला देव. लक्षात का, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मी तूपणा गेल्याशिवाय मग आता काय बुजू देवा. मी तूपणा गेला, आपलं द्वैत गेलं, अद्वैत स्थिती मला प्राप्त झाली महाराज. आता काय पूजू देवा, माझी मज घडे सेवा. आता काय पूजू देवा, माझी मज घडे सेवा. मी देवाला पूजायला गेलो तर माझ्या हाताने मी बेल उचलायचो आणि शंकराच्या पिंडीवर ठेवायचो, आणि नंतर पाहायचं तिथे माझ्याच मस्तकावर ते बेल पडले. लक्षात आलं का, माझ्याच मस्तकावर ते बेल पडले. त्याच्या पुढे वेदेश्वरीचं सांगितलं तर फार कठीण आहे महाराज. वेदेश्वरी नावाचा एक महान ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये भगवान शंकर हे
कुठे आहेत? गुरुपदी आहेत. आणि प्रभू रामचंद्र हे शिष्यपदी आहेत. गुरु शिष्याचा सुंदर संवाद आहे. हे रामा, भगवान शंकर सांगतात की हे रामा, तू माझे हातपाय तोडतो आणि माझे हातपाय तोडून माझ्या मस्तकावर ठेवतो आणि वर तोरा मिरवतो भगवान शंकराची मी पूजा करतो. रामा, रामा, माझे हातपाय तोडून तू माझ्या मस्तकावर ठेवले तर मला माझी पूजा घडेल का रामा? किती वाईट वाटेल मला. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण शेवटच्या चरणात पाहू. त्याच्या आधी तिसऱ्या चरणात तुकोबा काय गर्भवास तुकोबारा सांगतात. जर साखरेपासून जर ऊसाची निर्मिती होत नसेल तर आता आम्ही देव झालो. काय सांगतात तुकोबारा? खात्रीने सांगतात, श्रद्धेने सांगतात, आता आम्ही देव झालो. आता आम्हाला पुन्हा गर्भवास नाही. कारण जे जन्माचं मूळ आहे तेच आम्ही काय केलेले? नष्ट केलेले आहे. जन्म घेणे हे आमच्या हातात आहे. जन्म घेणे आमच्या हातात आहे महाराज, पण मरणे आमच्या हातात नाही. मृत्यू कसा यावा हे आमच्या हातात नाही. एक दिवस मरावंच लागेल, पण ऐसा मरना होगा फिर जन्म होय असे मरा. अशी प्रक्रिया देहावर करा की पुन्हा जन्मच येणार नाही. जन्म नाही रे. तुका म्हणे माझी भाक विठोबा योग सर्व घटी पांडुरंग तुकोबा शेवटच्या चरणात सांगतात की मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही देवाविषयी देव प्राप्तीसाठी जे काही कर्म केले त्या कर्माला असं फळ आलं की मी देव झालो. मी देव झालो आणि मी देव झाल्यामुळं सर्व घटी म्हणजे मला जगत देव दिसायला लागलं. माझी दृष्टी देवरूप झाली आणि दृष्टी देवरूप झाल्यामुळं अमृतमय दृष्टी झाल्यामुळं सगळं जगत मला अमृतमय, सगळं जगत मला देवमय दिसायला लागलं. बरं, जसं म्हणजे मुक्ताई सांगतात जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. एकच सोने नाना लेणी बाले आणि पुगडी जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. म्हणजे एकाच सोन्याचे अनेक प्रकार जसे घडवले जातात आणि आपण त्या आकाराकडे पाहतो, त्या प्रकाराकडे पाहतो, तर त्याच्यात मुख्य जे सोनं आहे ते सोनं आम्हाला दिसत नाही. खरा देव जो आहे तो आम्हाला दिसत नाही. आपण नेहमी महत्वाचं नामदार सांगितलं होतं की तिन्ही जेव्हा तिथून निर्माण झाले तया देवरायाशी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे सद्गुरु बिन तो कोणाला दिसले. तो सद्गुरू शिवाय कोणालाही दिसणार नाही. सद्गुरू तसा पाहिजे, बळकट पाहिजे, ज्ञानी पाहिजे, ब्रह्मवेत्ता पाहिजे. आणि अशा सद्गुरूला आपण शरण गेलो तर निश्चित आपल्याला ते गुरु काय करतील? खऱ्या देवाची ओळख करून देतील. कारण मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते परी जे मिळवी सद्वस्तू ते तया श्रीकृष्ण सद्गुरु मांडी. परापश्चंतीची मावलेली भाष तो स्वयंप्रकाश
गुरु दावी ज्ञानेश्वर माऊली सर्वांचे सुप्रसिद्ध शंकर बाबा परटोले सध्या ते अंबरजे येथे राहतात. त्यांचे छोटे भाऊ महादू दत्तू परटोले यांचे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण एकनाथ दत्तू परटोले, त्याचप्रमाणे त्यांची 2 मुले 2 मुली आणि त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या पत्नी असा परिवार आहे. उपजल्या पिंडी मरण संगाटे, उगवलेला सूर्य मावळल्याशिवाय हात नाही. यातही सामान्य म्हणजे तुम्हाला ज्ञान सांगितलं असतं सूर्य उगवते की मावळते की आणखी नेमकं काय, पण आता आपल्याला वेळ नाही. त्याच्यापेक्षा उगवलेला सूर्य मावळल्याशिवाय हात नाही, उगवलेलं फूल उमवल्याशिवाय राहत मावळल्याशिवाय राहत नाही. आणि याच न्यायाने आमचे एकनाथ बाबा हे लोक सोडून परलोकामध्ये गेलेल्या वैकुंठवासी झालेले आहेत. आणि त्यानिमित्त त्यांच्या पश्चातची मंडळी आहे. अहन्यानी भूतानी पश्यन्ति यमालयम शेषम स्थावरमिच्छिती किमाश्चर्य मता. एक मरे त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आणि म्हणून त्यांच्या पश्चातची मंडळी आहे, त्या मंडळीला त्यांच्या जाण्याने जे अतीव दुःख झालेले आहे त्या दुःखाची सोडवणूक करण्यासाठी कीर्तन आहे. म्हणजे आम्ही करतो ते नाही बरं का, ते दुःखाची सोडवणूक करण्यासाठी कथा आहे, दुःखाची सोडवणूक करण्यासाठी प्रवचन आहे, दुःखाची सोडवणूक करण्यासाठी भजन आहे. म्हणजे आपण त्या निमित्त असं काहीतरी एक सात्विक कार्य केलं पाहिजे, देवाचं कार्य केलं पाहिजे की जेणेकरून गेलेल्या आत्म्याला शांती मिळेल. आणि म्हणून एकदा आपण भजन करूया. तुकाराम 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 तुकाराम